ऐका ना मंडळी, आपण आज स्वरूप सेवा संस्थेचं मधुरांगण इथे आलेलो आहोत. हे मधुरांगण खटपेवाडी भुकुम इथे आहे आणि आत्ता आपण हे पूर्ण प्रकल्प काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. तर चला. तर मंडळी, इथे हनुमानजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि याच्या शेजारीच आहे गणपती मंदिर. तर आता आपण गणपती मंदिर बघूया. तर मंडळी, हे आहे गणपती मंदिर. आणि या गणपती मंदिरामध्ये रोज सायंकाळच्या म्हणजे 7 वाजता रोज मोठी आरती होत असते. मधुरांगणमधली ही दीपमाळ आहे आणि दिवाळी व इतर सणाला इथे दीप प्रज्वलन केले जातं आणि संध्याकाळच्या वेळेला ही अतिशय उत्कृष्ट दिसते, कारण की अंधार आणि त्यामध्ये दिव्यांचा प्रकाश हा खूप छान दिसतो. पाऊस. छोट्या मुलांना खेळण्यासाठी इथे सीसॉ, घसरगुंडी आणि समोरच्या साईडला झोका पण आहे आणि त्यासमोरच गोशाळा आहे जिथे 2 छोट्या गायी आहेत. आपण त्यांना पण पाहणारच आहोत. या पद्धतीने पूर्ण हे परिसर पाहिलेला आहे. त्यामधून असं मधुरांगण रसिकांनी 7 मित्रांनी एकत्र मिळून चालू केलेली संस्था आहे, जिथे अनाथ मतिमंदच्या मुलांना घर नाही आहे, जी मुलं संस्थेत राहतात त्यांच्या घरी जाऊ शकत नाही, अशा मुलांना सुट्टीमध्ये एक छान वातावरण तसंच घराचा फील यावं, असं एक दुसरं घर मिळावं अशी त्यांची संकल्पना होती. आणि त्या संकल्पनेमधून मधुरांगण, अनाथांचे अंगण मधुरांगण हे चालू करण्यात आलेले आहे. आणि मधुरांगणचा आपण कॅम्पस पाहिलेला आपण मुलांना राहण्यासाठी स्टेजची व्यवस्था आहे, पार्टिशन पण आहे. तुम्ही बघताना मुलं खूपच झालं. आपण पाहू शकता. ते म्हणतात ना, मित्र सोबत आल्यानंतर काय करू शकतात, हे पाहण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मधुरांगण ज्यांनी चालू केलेले असे हे मॉडर्न कॉलेजचे 7 विद्यार्थी आज वयाच्या 65 वर्षापर्यंत पोहोचले आहेत आणि तरी देखील त्यांनी हा चालू केलेला प्रकल्प उत्तमरित्या ते सांभाळत आहेत.